गाणं हवंय? एआय ला प्रॉम्प्ट देऊन फक्त एक क्लिक करा. काही सेकंदात तयार होईल सुंदर गाणं, चित्र किंवा कविता सुद्धा. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की माणसाला लागणारा वेळ आता एआय कडे जातोय. पण थांबा, हे गाणं जे एआय ने बनवलंय ते खरंच कोणाचं आहे? एआयचं की तुमचं? कायदेशीर दृष्टीने पाहिलं तर एआय कडे कॉपीराईट हक्क नाहीत, कारण एआय एक यंत्रणा आहे, माणूस नाही. म्हणजे एआय स्वतःला हक्क देऊ शकत नाही, स्वतःच्या नावावर काम ठेवू शकत नाही. तर मग जेव्हा एआय गाणी, कविता किंवा चित्र तयार करतो, तर त्याचा मालक कोण? अधिकांश कायदे सांगतात की तो माणूस ज्याने एआय ला निर्देश दिला किंवा त्याच्या इनपुटवर काम केलं, तोच त्या क्रिएशनचा हकदार आहे. पण यामध्ये एक मोठा प्रश्न आहे. एआय वर चित्र बनवणं किंवा गाणं तयार करणं म्हणजे फक्त टूल वापरणं का? किंवा एआय स्वतः काहीतरी नवीन शोधतो का? जर एआय स्वतःची कला तयार करू लागलं तर कलाकारांची जागा काय होणार? किंवा आपण एआय ला सहकार्याचं साधन मानून एक नवीन क्रांतीचा भाग बनणार आहोत का? कला म्हणजे केवळ कॉपीराईट नाही, ती आहे भावना, अनुभव आणि माणसाचं मन.